ट्रॅम्पोलिन 300 रुपयाला एक सिंगल फक्त 10 मिनिटं बस आहे. इतकं म्हटलं तुला काय नाही म्हटलं आता म्यूट आहे, आवाज नाही येतो. बघ तू काय केलंयस, म्यूट केले नाही. म्यूट म्यूट नाही बाळा. इकडे बस म्हणजे लाईट पडते नीट व्यवस्थित. नाही येतो पण माझा आवाज येतोय? शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. गृहपाठ केला सर्वांनी? हो. कोणी कोणी नाही? आता सृजनाने केला का गृहपाठ? केला. तू व्हॉट्सअप पाठवला मला गृहपाठ? पाठवते मम्मा. बर, गेल्या वेळेस सांगितलं होतं ना, झालं की लगेच पाठवायचं. ओके, चला आता आपण प्रार्थना घेऊया. सर्वांनी हात जोडायचे प्रार्थनेसाठी. म्हणायचंय सगळ्यांनी प्रार्थना. ही मुझी प्रार्थना हे मानसाशी संवादने सारे माहित नाही बोलायचंय पाठीमागून किंवा मग तुम्ही म्हणायचंय बरोबर. ठीक आहे. तर जाती शांत भाव द्वेष सारे उदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी दे, भोवताली दाटला अंधार सत्याचा लाभले आयुष्य पाऊले चालो हे जगी
थांबले केस चला श्वास आता आणि गेल्या वेळेस आपण काय शिकलो गेल्यावर पण स्वप्नील सर, हा तुम्हाला माझा आवाज ऐकू येते आता? काय म्हणतोय मला दाखवेल मला तुमचा आवाज नाही येत आहे. ठीक आहे म्हणजे माझा आवाज ऐकू येईल. आता आवाज येतो. म्यूट म्हणजे वाच बंद. सर्वांनी स्पीकर बंद करा. आता येतोय सर्वांना आवाज? ठीक आहे. सर, तुम्हाला माझा आवाज येत आहे? हो हो मॅडम येतोय आवाज. हा, ठीक आहे. चला आता मला दित्या नित्या दित्या तुम्हाला बोलून दाखव आपण कुठले कुठले अंक शिकलो मला म्हणून दाखवते. नाही म्हणून दाखव म्हणता येते. बोलून दाखवायचंय. मी बघितलंय तुझा गृहपाठ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अगदी बरोबर. सर्वांनी दित्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. छान म्हणलंय. आता मला आणखी कोण म्हणून दाखवेल? तनुष तू बोलून दाखव बेटा. अनम्यूट कर माईक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 12 13 14 15 16 17 18 21 19 30 20. खूप छान तनुष. आणखी प्रॅक्टिस करायची आहे. ओके सगळ्यांनी टाळ्या वाजवा तनुष साठी. स्मृती तू बोलून दाखव बेटा. मम्मा स्मृती बोलून दाखव. आवाज नाही. बोल बेटा स्मृती. बोल बोल. ऐकू येतंय? आवाज ऐकू येतोय माझा? मला बोलून दाखव काय आपण शिकलो गेल्या वेळी. नाही नाही बोलायचंय. तोंडाने बोल. तू बोलशील तेव्हाच कळेल मला. बोलायचंय. काय शिकलो आपण कुठले गेल्या वेळी? बोल बेटा. तू गेल्या वेळी पण बोलली नव्हतीस मला आठवतंय. बोलायचंय. काय झालं? तुला बोलता येतं ना? बोलता येतं? अरे बोल काहीतरी. बोलशील तर कळेल मला, नाही तर नाही कळणार काहीच. कोणी आहे? आई बाबा आहेत जवळ? हो सर. कोण?
आई बाबा पण नाहीये का जवळ? हो सर. ती बोलत का नाहीये? गेल्या आठवड्यात पण बोलली नाही ती. काय झालं? आवडत नाही स्मृतीला मराठी शाळा? आज तिला थोडं बरं नाही, वॉमिटिंग झाली म्हणते. हे बोललं पाहिजे ना की सर मला बरं वाटत नाही, माझी तब्येत ठीक नाहीये. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. अजून कोण म्हणून दाखवेल मला? अद्रित, तू म्हणून दाखव. अनम्यूट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बरोबर. 16. 16 पुढे. 17 अगदी बरोबर. 18. 18 19 20 अगदी बरोबर. छान प्रयत्न केला. अद्रित साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. तर मुलांना आता आपण पुढचे अंक शिकूया. त्याच्यानंतर आज आपण बाराखडी पण शिकणार आहोत. ओके. तर सगळ्यांनी आता इकडे लक्ष द्यायचं. मी फळ्यावर लिहितो त्याप्रमाणे तुम्ही लिहायचंय. तुमची वही आणि हे जवळ ठेवलंय का तुम्ही? वही, पेन्सिल आणि हा फळा दिसतोय सर्वांना? याच्यावर मी आता लिहिणार आहे पुढचे अंक. ठीक आहे, तुम्ही वहीत लिहायची आहे. चला आपण आता 20 पर्यंत घेतलं लिहायला. आता पुढचा. 2 वर 1 1 20. 2 वर 1 1 20. 1 फळा दिसतोय सर्वांना? दिसतोय ना? पुढचा अंक. 2 वर 2 22. 2 22 लिहायचंय सर्वांनी वही. 2 वर 2 22. पुढचा, त्याच्या पुढचा अंक. 2 वर 3 23. अद्रित, दिसतंय बेटा तुला? अद्रित, दिसतंय? लिहिलंस का तू? ओके. तनुष, आरव, दोन्ही आरवने लिहिलंय वहीत. असं असं ओके करायचं लिहिलं असेल. ठीक आहे. पुढचा अंक. 2 वर 4 24. 2 4 पुढचा अंक. 2 वर 5 25. 2 वर 5 झाली. बघते गेले 5 कसं लिहायचं? तनुष, काय झालं? 5 आहे. 2 5. हा 5. 2 वर 5 25. अच्छा अच्छा, हा हा हा, थोडं चालतं बेटा तसं. ठीक आहे. हा हा, नाही ठीक आहे, तू काढला तो पण चालेल आणि असा पण चालेल, तसा पण चालेल. अरे ते लिहिलेलं दिसत नाही लिहिलेलं. फोटो आहे मध्ये मध्ये 2 वर 6 26. ठीक आहे. त्याच्या पुढचा अंक. 2 वर 7 27.
आणि सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे आहेत, ऑफ नाही. दित्या, स्मृती, अथर्व, व्हिडिओ ऑन ठेवा तुमचे. ठीक आहे. दोनावर पुढचा अंक, 2वर 8, 28. ठीक आहे. त्याच्या पुढचा अंक 2वर 9, 29. 2वर 9, 29. 3वर 0, 30. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या, मी म्हणून दाखवतो तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करायची नंतर. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. झालंय लिहून सर्वांचं? कोणाला काही शंका किंवा समजलं नाही असं असेल तर विचारा. ठीक आहे. आणि जर नसेल शंका तर आपण पुढे जाऊया. पुढचे 10 अंक लिहायचे जागा आपल्याला आणखी. ठीक आहे. हे कळलंय सर्वांना? लिहून झालंय सर्वांचं? ओके, छान. पुढचा अंक लिहा. 3वर 1, 31. त्याच्या पुढचा अंक 3वर 2, 32. 3वर 3, 33. झालाय लिहून? 3वर 4, 34. झालंय लिहून सर्वांचं? चला पुढचा अंक 3वर 5, 35. 3वर 5, 35. तीनावर 6, 36. 3वर 6, 36. 3वर 6, 36. 3वर 36. पुढचा अंक 3वर 7, 37.
तीनावर 7 37. तीनावर 7 37. तीनावर 7 37. तीनावर 8 38. तीनावर 8 38. तीनावर 8 38. आद्रित का नाही लिहित आहे? अद्रित लिहितोयस का बेटा तू? आद्रितचं लिहून झालं का सगळं? नाही, ते अद्रितची स्क्रीन लॉक होते बहुतेक. ओके ओके, म्हणून लिहिलं बेटा? थम्सअप दे लिहिलं असेल तर. व्हेरी नाईस. ओके. अच्छा, ते म्हणून तसं वाटत होतं. तीनावर 9 39. तीनावर 9 39. तीनावर 9 39. तीनावर 9 39. आणि 4वर 0 40. 4वर 0 4. 4वर 4. 40. चला आता मी म्हणून दाखवतो, तुम्ही ऐकायचंय. 31 32 33 34 35 36 37 38 39 40. कळले सगळ्यांना? आपण आज 21 पासून सुरुवात केली आणि 40 पर्यंत लिहायला घेतलं आणि बोलायलाही बोललोय आपण, कसं ते बोलायचं, कसं त्या अंकाचा उच्चार करायचा ते पण आपण शिकलो. ठीक आहे. तर मग आजचा गृहपाठ ही आपण 21 पासून 40 पर्यंत जे अंक शिकलो ती 2 वेळा लिहायची आहेत सर्वांनी वहीमध्ये. ठीक आहे. पहिला गृहपाठ समजला? गृहपाठ काय आहे ते तसं मी ग्रुपवर टाकतोच काय गृहपाठ. ठीक आहे. ठीक आहे सर. आता पुढे जाऊया. हो. आता आपण मराठीतले मुळाक्षर शिकणार आहोत. मुळाक्षर काय असतात ते मी सांगेन तुम्हाला. आता आपण लिहायला आणि म्हणायलाही शिकूया. ठीक आहे. मराठी मुळाक्षरे कुठली? अ. लिहा वहीमध्ये अ. अ. लिहा अ. हिंदीमध्ये कसं तर लिहितो? एकीकडे मी पण लिहू का पाटीवर? असं थोडस जवळ दिसेल त्यांना, नाही. है ना? बरं. सगळ्यांना येत असेल पण तरी. चालेल. लिहा लिहा. बघा आपल्याला मॅडम पण दाखवतील म्हणजे मोठं दिसेल. बघा मॅडम पण लिहून दाखवत आहे. अ काय आहे हा? अ. लिहा सर्वांनी वही. बघा छान दिसतं बघा मॅडमने लिहिलेला अ. आणि लिहिता लिहिता पण आहे. सर तर हे उलट दिसतंय का? मला ते येतं मला. हो, येत असलं तरी लिहायचंय आपल्याला. मी पुढे पण अजून बरेच काही शिकवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर माझं पाटीवर तर उलट दिसतंय का असं म्हणते मी. नाही बरोबर दिसत. अच्छा, मला दिसतंय. ठीक आहे. आता पुढचं मुळाक्षर लिहूया. अ नंतर आ. अ आधी अ लिहायचा. अला काना आ. आता इथे लक्ष द्या फळ्याकडे मुलांना. बघा मॅडमने पण लिहिलंय. आता आपण जो हा अ लिहिला त्याच्यानंतर त्याला एक अजून उभी रेष दिली. याला काय म्हणतात मराठीत? काना. काय म्हणतात? जेव्हा आपण एखादं अक्षर लिहितो आणि त्याच्या पुढे अशी एक उभी रेष काढतो त्याला काय म्हणतात? काना. ठीक आहे. त्यामुळे म्हणताना कसं म्हणायचं? अ आ. डायरेक्ट आ म्हणतो.
तर तसं न म्हणताना ला काना आ नंतरच त्याला एक काना दिला तर काय तयार झाला आ. ठीक आहे ला काना आ. सर्वांचं लिहून झालं सर्वांचं. आ कसा लिहायचा ते समजलं. आता पुढचं अक्षर आ त्याच्यानंतर काय येईल ई. हा ई. लिहिला आ त्याच्यानंतर ई. आणि जर नाही समजलं तर विचारायचं. ठीक आहे. चला पुढचं मुळाक्षर घेऊया आपण. पुन्हा ई काढायचा आणि ई वर एक हे द्यायचं अर्धवर्तुळ. तो ई तयार होतो ई. मॅडम थोडं ह्या साईडला पकडा दिसत नाही पाठी. हा बघा लिहिला आ नंतर ई ई आ ई ई. आता पुढचं अक्षर लिहायला घेऊया. याच्यानंतर काय येणार ऊ. ऊ. आ ई ई ऊ ऊ. नंतरचं अक्षर पुन्हा दीर्घ ऊ. आता आपण काय बघितलं बघितला त्याच्यानंतर ला काना आ पाहिला. त्याच्यानंतर छोटा ई म्हणजे ऱ्हस्व ई आपण तो बघितला. त्याच्यानंतर आपण दुसरा ई लिहिला दीर्घ ई. दीर्घ का म्हणजे लांब उच्चार करतो ई करतो ना ई म्हणून. त्याच्यानंतर आपण ऱ्हस्व ऊ बघितला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दीर्घ ऊ. तो कसा लिहायचा बघा आता इथे. बघा इथे बघा छान लिहिलंय मॅडमने पण. बघा किती सुंदर अक्षर आहे मॅडमचं. असं लिहा तुम्ही पण. सर्वांचं अक्षर असं सुंदर आलं पाहिजे. चला लिहा आ ई ई ऊ. आता आपण कुठला ऊ बघितला दीर्घ ऊ. दीर्घ ऊ म्हणजे ज्याचा उच्चार करायला आपण जोर लावतो. ठीक आहे. लिहिलंय सर्वांनी. सर्वांचं लिहून झालंय. स्मृती आणि अथर्व कुलकर्णीचा व्हिडिओ ऑन नाहीये. व्हिडिओ ऑन करायचा आहे. मला कळत नाही मुलं करतात काय. ठीक आहे. आणि क्लास सुरू असताना कोणी उठायचं नाहीये. नंतर मी आता बरंच बघतोय पालकांनी थोडस लक्ष द्यायचं. असं क्लास सुरू असताना पाणी वगैरे हे असं आधीच काय करायचं ते करून घ्यायचं. ठीक आहे. आणि असं अगदी लोळून वगैरे सोफ्यावर असं असं नाही बसायचं. क्लास आहे ना आपली शाळा आहे तर शाळेसारखं बसायचं. शाळेमध्ये आपण बघतो का. चला ऊ लिहिला. त्याच्यानंतर पुढचं अक्षर लिहूया मुळाक्षर. पुढचं अक्षर काय आहे ए. ए पुढचं अक्षर लिहा ए.
आ ई उ ए. तर काय येणार? ए वर आपण एक असा मात्रा तुला दिली. परत रिमाइंड देऊ का स्मृती? हा, व्हेरी गुड. मात्रा लिहितेस म्हणतात का बेटा तू? ऐ. ए स्मृती लिहितेस का? अरे वा. हा, नाहीये. छान. मग सरळ बस अशी छान. सर्व तुझा हे ऑन कर व्हिडिओ. सरांनी सांगितलं ना, सर्वांनी ऐकायचं. बघा, ए नंतर आपण ऐ लिहिला. जेव्हा आपण ए काढतो त्याच्यावर असा जो आपण एक रेष देतो याला काय म्हणतात? मात्रा. अठरा. याला काय म्हणतात? मात्रा. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. ह्याला म्हणतात मात्रा. ठीक आहे. ए वर एक मात्रा देतो त्याला ऐ म्हणतात. ऐ. काय म्हणतात? ऐ. ऐ. तर आपण काय बघितलं आतापर्यंत? अ आ ई ई उ उ ए ऐ. ठीक आहे. आता पुढचं ऐ नंतर काय येणार? काढायचा. काढला त्याला एक काना द्यायचा आणि त्याच्यावर एक मात्रा द्यायची. म्हणजे काय? ओ. तर आपण दीर्घ ऊ नंतर रू विसरलो म्हणून ते मुलं आठवण करून देत आहेत. हा, पण दीर्घ ऊ नंतर रू असतो ना. तो रू मी आहा नंतर तो रू घेणार. चालेल, आपण घेऊया. तो पण घेऊया. आहा नंतर घेऊया. चला लिहा सगळ्यांनी. ओ कसा तयार झाला आलं लक्षात? अ काढला, त्याला एक काना दिला आणि एक मात्रा दिला. तर काय तयार झाला? ओ. औ. औ कसा लिहितात? असं. ला एक काना द्यायचा आणि त्याच्यावर मात्रे द्यायची. 2 मात्रे दिली की काय तयार होतो? औ. ला काना आ वर 2 मात्रे औ. काय तयार होतो? औ. चला लिहा सर्वांनी वहीमध्ये. आपण आता काय कुठली मुळाक्षरं शिकलो? अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ. लिहून झालं सर्वांचं औ पर्यंत? हो. पुढचं मुळाक्षर घ्यायचं आहे. औ नंतर येतो अम. अम कसा लिहितात बघा आता. अ काढायचा, लिहिला की त्यावर एक डॉट द्यायचा, असा एक टिंब द्यायचा. त्याला काय म्हणतात? अम. अम. त्याचा कसा होतो? मी 7:34 झाले. चला झालाय लिहून अम सगळ्यांचा. तर आपण मुळाक्षर आहा. आता आहा कसा लिहितात? अ काढायचा, काढला अ लिहून झाला की त्याच्या बाजूला 2 असे टिंब काढायचे. त्याला काय म्हणायचं? आहा. आहा.
झालाय आहा सगळ्यांचा लिहून? आणि आता जे आपलं मुळाक्षर सुटलं ते आपण लिहूया. रू. रू राहिला ना आपला लिहायचा. रू कसं लिहायचं बघा आता. इथे बघ. रू. इथे रू. काय झालं बेटा? सृजना काय झालं? काय मला कळत नाही तू काय बोलतीये. हो बेटा माझ्याकडनं तो राहिला. कारण मी लास्टला शिकलो होतो शिकताना. ठीक आहे आता तुम्हाला ऊ दीर्घ ऊ नंतर रू येतो ना आपण तसं घेऊया. ठीक आहे चालतंय. रू लिहिला सगळ्यांनी? सर्वांनी लिहिला रू? ठीक आहे. आरव तुझं काय विचारायचंय बेटा? आरव अवताडे. बोल हो सर. काय बोल बोल काय विचारायचंय? काय नाही सर. तू हात झालं. केला ना म्हणून म्हणलं. काय नाही. ठीक. ओके. तर आता आपण जी बाराखडी शिकलो ती आपण म्हणायला घेऊया आता. ठीक आहे सगळ्यांनी. मॅडम म्हणून दाखवा बरं मुलांना बाराखडी आपली मुळाक्षर. कल्याणी मॅडम हो हो म्हणते लिहित लिहित म्हणू. हे बघा मुलांनो मॅडम आता आपल्याला म्हणून दाखवतील. आपण मॅडमच्या पाठी म्हणायचं. ठीक आहे. अ आ आ इ. ई आरवला काहीतरी विचारायचंय. हा बोल बेटा. आरव नाही हँड रेस का केला की चुकून झाला? चुकून झालं. काय? सांग म्हणा चला. आ ई ई उ ऊ. आता रू ऍड करू सर. रू हा रू. ओके. देन ए ऐ ओ औ अम आहा. हा हे स्वर आहेत सगळे. अरे वा खूप छान. आता आपल्याला कोण दाखवेल? कोण म्हणून दाखवेल बाराखडी? चल हा म्हण बरं आरव अवताडे म्हणून दाखव. माईक आधी अनम्यूट कर तुझा. आ ई ई उ ऊ रू ए ऐ ओ औ अम आहा. अरे वा खूप सुंदर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे आरव साठी. आता अजून कोण म्हणून दाखवतोय? ओके अद्रित म्हण बेटा. आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. अगदी बरोबर. रू म्हणायचं. रू स्पष्ट उच्चार करायचा. रू. ठीक आहे बाकी सगळं बरोबर आहे. अतिशय सुंदर म्हणलंय. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी अद्रित साठी. मी पण म्हणते. आपला सृजना म्हणून दाखवणार आहे. म्हण बेटा.
बोल बेटा. ओ आ ई ई ए ऐ नाही. थांब थांब. ई न- हा सांगा मॅडम. हा, ई नंतर काय म्हटलं बेटा तू? ऊ आहे, ऊ. ऊ येतो, नंतर ऊ येतो. तू डायरेक्ट ए वर गेलीस. ठीक आहे, पुन्हा एकदा म्हणायचं नवीन. ओ आ ऊ ई ई ऊ ऊ ए ऐ ए ऐ ओ औ आहा आहा. सृजना, रोज रोज पूर्ण, आता हा पूर्ण जो आठवडा येणार आहे, रोज संध्याकाळी शुभम करोती नंतर अ आ इ ई म्हणायचं. ठीक आहे. पुढच्या वेळेस मला न अडखळता सृजनाने एका फाटक्यात म्हणून दाखवायचं. न अडखळता, न चुकता, न अडकता. म्हणतेस ठीक का आहे. ती शुभम करोती? तू म्हणती का शुभम करोती? रोज संध्याकाळी दिवा लागल्यावर म्हणतेस का शुभम करोती देवाजवळ? आणि तुझं केस बाजूला कर म्हणजे तुला क्लिअर दिसेल. हा, आता छान दिसतेस बघ, गोड गोड. कोण ठीक कोण आहे. म्हणते शुभम करोती? अरे वा, तनुष, अद्रित. सृजना, तुला प्रश्न विचारला, तू उत्तर देत नाहीयेस. तू म्हणत नाही करोती. नाही लावली. दिवाच नाही लावत. अरे अरे लाईट बाप. लागतो ना आपल्या घरी. दिवा कशाला? दिवा नाही लागला तरी लाईट लागतो ना संध्याकाळी, तेव्हा म्हणायचं. आता आजपासून म्हणायचं. तुला गेल्या वेळेस पण सांगितलं होतं ना, गेल्या क्लासला पण. ठीक आहे, म्हणायचं. आणि सर्वांनी आपली वर्गाची प्रार्थना पाठ करायची आहे, म्हणता आली पाहिजे सर्वांना. आरव, एका जागी बस बरं, तू इकडे तिकडे घरात फिरू नकोस. व्हेरी बॅड. एका जागेवर बसायचंय आरव. चला हो आता हो पुढे. सर, कॉल आला होता त्यामुळे तो उठला ऍक्च्युली. आता पुढे म्हणून दाखवतोय आपल्याला. शांतानु, तू म्हणतोयस? चल म्हणून दाखव. शांतनु बनतो. म्हणून दाखव. तुझा माईक अनम्यूट कर आधी. शंतनूचा आवाज येत नाही. प्रॉब्लेम आहे. मॅडम, येत नाही का तुम्हाला? हा नाही, एअरचा खूप आवाज आहे. गेल्या वेळेस तो हेडफोन लावला तर नाही होणार. मी पण त्याच्याच वेळी हेडफोन लावते, मग मागचं बॅकग्राऊंड साऊंड येत नाही काहीच. बाळा, तू हेडफोन लावून बघ, जमत असेल तर. कोणी म्हणून दाखवतोय? आणखी कोणाला म्हणायचंय? हा, म्हण आरव. आरव मोहिते. अ आ ई ई उ ऊ रू ए ऐ ओ औ आहा. अगदी बरोबर. त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. छान म्हटलंय आरवने. स्मृती, तू म्हणतीस बेटा? म्हणतेस? नाहीच म्हणते तू सगळ्याच गोष्टी. बरं, दित्या, तू म्हणतीस का? दित्या म्हणतो. होय. अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ आहा. रू राहिला. रू. रू विसरलीस. नाही, आणि बाकी औ पण विसरली. छान. ठीक आहे, ठीक आहे, छान म्हटलंस. तनुष, तू म्हण बेटा.
अ आ इ ई उ ऊ रू ए आई ओ ओ औ आहा. छान छान म्हटलंस. टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी. छान, पण त्याने 2 ए म्हटले. कन्नडामध्ये असतील कदाचित. पण छान प्रयत्न, काही हरकत छान. नाही. प्रज्ञा म्हणून कोणी जॉईन केलंय? तुझं नाव कळेल का बेटा मला? 1 minute. हा, कैवल्य. कैवल्य. ओके, कैवल्य तू म्हणून दाखव बेटा. म्हण ना. अ आ इ ई उ ए ओ औ रू. ओके, तू काही मुळाक्षर तुझी नाही कळली मला, म्हणजे तू म्हंटली की नाही माहित नाही. तू ऐ नाही म्हंटला, हा, ओ नाही, नाही, आहा नाही म्हटलं. आहा. नाही म्हटलं त्यांनी, पण हळू आवाजात म्हटलं. थोडं बरं, जोराने. छान छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. आता कैवल्य स्मृती म्हणते सर. आपल्याला आवाज ऐकायचा आहे स्मृतीचा. स्मृती म्हण बेटा. छान, तुझा आवाज खूप गोड आहे म्हणे. हो, खूप गोड आहे तिचा आवाज. बोल बेटा. ओ आ इ ई उ. ए अरे वा, छान आवाज आहे स्मृतीचा, तर खूपच गोड आवाज आहे. ओ ओ बोल. आम्ही थोडी हेल्प करू? चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण हो बोललं म्हणते. पाहिजे. हा, मग ओ. बघ आता मॅडम तुला सांगतील, ऐक. हा, माझ्या मागे म्हणतेस, माझ्या नंतर म्हणतेस. हा, अरे वा. हा, मग आता अ पासून करू आपण. काय? अ ओ आ आ ई ई ई ई उ ऊ ऊ ऊ रू रू ए ए ऐ आई ओ ओ औ औ अम औ आहा. आहा. आहा म्हणजे छान. आहा. किती छान म्हंटलीस बघ बरं. बघ, उगाचच. आम्हाला किती छान वाटलं. मला फार आवडला तुझा आवाज. बघ किती गोड आवाज आहे. तर आज आपल्याला गोष्ट ऐकायची. गोष्ट गोष्ट आवडते का ऐकायला सर्वांना? अरे बोला. गोष्ट नाही आवडत तुम्हाला? आवडते. आवडते ना गोष्ट ऐकायला? हो. आरव, दोन्ही आरव, आवडते गोष्ट ऐकायला? हो. शांतनुला, अद्रिकला, तनुषला गोष्ट आवडते ऐकायला? आपल्याला कल्याणी मॅडम छान गोष्ट सांगतील बघ आता. एक दे जरासं ते सोड बघूया. आता आपली यांच्या वयोगटासाठी मला शोधावं लागेल नाही का सर? कुठली एक आ कुठली एक गोष्ट सांगा ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी छान गोष्ट घेता येईल. अरे बापरे, मी विचारच नाही करून ठेवला. मला तर त्याच येतात आपल्या सगळ्या. ठीक आहे, सांगायचं. तुम्ही सांगता की ती तुम्ही सांग. श्यामची आईची सांगू? त्यांच्याही वय तीच का? आपलं ते पोहायला जाण्याची ती? चालेल कारण हा वर्ग वेगळा आहे नाहीतरी आता. चालेल चालेल. बरं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, माहितीये का? ती आहे एका मराठी पुस्तकातली. ओके, त्याचं नाव आहे श्यामची आई. कोणाकोणाला माहिती आहे हे नाव? मला वाटलं स्मृती चमकली तिचे डोळे.
अरे वा, आरवला पण माहितीये. कोणाकोणाला माहितीये श्यामची आई पुस्तकाचं नाव? दित्याला पण माहितीये. दित्या होती मागच्या क्लासला, आहे ना दित्या? हा, तेच तर. तर तो श्याम होता ना मुलगा, तुमच्यासारखा छोटासा होता आणि असाच हट्टी होता, बरोबर? आणि सगळे लहान मुलं जसं हट्ट करतात ना, तसं तो पण त्याच्या आईजवळ हट्ट करत होता सदैव. करतात का तुम्ही कोणी हट्ट? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हो हो, तनुष म्हणतो नाही, मी नाही हट्ट करत. गुड बॉय रे तू. बर बर. तर असं झालं की तो राहत होता कोकणमध्ये, कोकणात. ओके, कोकण हा भाग आहे महाराष्ट्रातला. हा, तिथे काय आहे माहितीये का? छान नारळाची झाडं आहे, छोटे छोटे घरं आहे आणि मोठा समुद्र किनारा आहे. कळलं? समुद्र किनारा आहे म्हणून तिथे नारळाची झाडं आहे. कारण नारळाच्या झाडांना पाणी पाहिजे ना, खूप खूप. हम्म. नारळात काय असतं? नारळ म्हणजे काय? कोकोनट. माहित आहे ना कोकोनट, नारळ. हा, त्याच्या आतमध्ये काय असतं? पाणी असतं. खोबरं पण असतं, बरोबर. खोबरं तर पाहिजेच. तर मग त्याला काय होतं, त्या भागामध्ये तो राहत होता. ठीक आहे. आणि त्याचे मित्र काय ठरवलं की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, चला आपण सगळेजण काय करू, पोहायला शिकू. पोहायला म्हणजे स्विमिंग. ओके, तर पोहायला शिकू असं सर्वांनी ठरवलं. तर आणि पोहायचं कशात? त्यांच्याकडे स्विमिंग पूल नव्हता, त्यांच्याकडे होती विहीर. विहीर पाहिली आहे का कोणी कोणी? विहीर, हा, तू बघितली ना? कशी असते विहीर? गोल गोल असते, चौकोनी असते, कशी असते? गोल आणि खूप डीप असते ना, खाली जमिनीत. हा हा, आणि काय असतं विहिरीत पण? हा, पाणी असतं ना. हा, तर ते तसा स्विमिंग पूल होता त्यांचा, मस्त नॅचरल. ओके, त्याच्यात स्विम करायचं, त्याच्यात पोहायचं. मग त्यांनी असं ठरवलं की आपण त्याच्यामध्ये पोहायचं. मग ते मस्त वरून उड्या मारायचे ढुक आणि खाली मस्त पोहायचे. आणि त्याच्यासाठी पोहायला ते लोक काय वापरायचे? स्विमिंग कॉस्ट्युम नव्हते वापरत. मग त्यांना प्रोटेक्शन म्हणून काय वापरायचे माहिती? ड्राय कोकोनट. ड्राय कोकोनट लाईट वेट असतं ना, हलकं असतं वजनाने. मग त्याच्यामुळे कोणी असं आतमध्ये खाली ड्रॉन होत नाही, म्हणजे डुबत नाही. असं टाकायचे. मग एक दिवस झाले, दोन, ते रोज जायचे आपले मित्र स्विमिंग करायला आणि याला बोलवायचे, श्याम चल आपण जाऊ. श्याम काही ना काही कारण काढायचा. त्याला वाटायची भीती पाण्याची. तो लपून बसायचा, इकडे लप तिकडे लप तिकडे लप, काहीतरी सांग, मला अभ्यासाचं आहे, मला हेच आहे, नाही मला आज तर सर्दीच झाली, असे कारण सांगायचा, काय 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 काय. मग रोज ते यायचे, रोज ते विचारायचे, रोज लपून राहायचं श्याम. त्याच्या आईने एकदा सोडून दिलं, दोनदा सोडून दिलं, तीनदा सोडून दिलं. राहू दे, आता कधीतरी जाईल मित्रांसोबत, कधीतरी जाईल. एक दिवस आला आईला राग. ते मित्र काय बाहेर त्याला चिडवायला लागले. रोस्टिंग करतात ना तुमचे सगळे मित्र, कसे रोस्टिंग करतात तसं त्यालाही ते रोस्ट करायला लागले. श्याम भित्रा भागुबाई, श्याम भित्रा भागुबाई. भित्रा भागुबाई म्हणजे कॉवर्ड, घाबरणारा. ओके, डरपोक असं म्हणत होते. मग त्याला चांगलं नाही वाटत होतं, त्याच्या आईला ते आवडलं नाही बिलकुल की आपल्या मुलाला असं म्हटलं. तिने घेतली एक काठी, ओके, छोटूशी अशी अशी काठी, आणि तिने म्हटलं जास्त तुला जावंच लागेल, आता मारते तुला चांगलं. आणि त्याला थोडस, म्हणजे त्याला मारलं आईने. आणि मग आईच्या मारामुळे रडत रडत का होईना श्याम मित्रांसोबत गेला स्विमिंगला. आणि मग त्या विहिरीच्या काठावर उभा राहून घाबरत होता. खाली एक अंकल होते, काका. ते म्हणे, ए श्याम मार उडी, काही होत नाही, मी सांभाळतो तुला. श्याम एकदा घाबरला, दोनदा घाबरला, तिसऱ्यांदा म्हणे जाऊ दे, मारली एकदाची उडी. मग पहिल्या उडीत त्याला भीती वाटली, घाबरत होता तो खाली जायला. मग त्या काकांनी त्याला हेल्प केली, मदत केली. त्याला ते लावलं होतं ना त्यांनी, कसं असं पोटाला लावलं होतं नारळ, जुने सुके नारळ, त्याच्यामुळे तो तरंगत होता. मग पहिल्या उडीमध्ये त्याला भीती वाटली, दुसऱ्या उडीमध्ये थोडीशी भीती वाटली, तिसऱ्या उडीमध्ये अजून थोडी कमी झाली भीती, आणि मग चौथ्या पाचव्या उडीत स्वतःच एन्जॉय करायला लागला. कारण की त्याला वाटलं आता काय आपण डुबत नाही, आता काय आपल्याला होत नाही. आणि मजा येते इकडे पाण्यामध्ये खेळायला, मजा येते की नाही? सर्वांना येते पाण्यामध्ये खेळायला मजा, ढुबुक ढुबुक मस्त झपक झपक, है ना? असं सगळं त्याला मजा आली. आणि मग छान मजेत खेळत हसत घरी जायला निघाला.
मित्रांसोबत हसत खेळत पुष्कळ झालं खेळून पाण्यात. मग घरी जायला निघाले. मग घरी जाता जाता त्याला आठवलं, अरे आपल्या आईने मारलं. आता आईचा राग त्याला आठवला. मग आता त्यांनी काय ठरवलं की इथपर्यंत तर त्याला मजा येत होती. आता त्यांनी ठरवलं, नाही आता मी आईला दाखवतो की मी कसा रागवलो आहे. बरोबर. आणि मग तो घरी गेल्यावर आईशी काही बोलत नव्हता, लपून बसला कुठेतरी. मग त्याची आई म्हटली, अरे श्याम कुठे आहेस तू? मग श्याम कुठे आहेस? काही बोलला नाही. मग थोड्या वेळाने परत त्याची आई आली. त्याला शोधत शोधत तो बसला होता त्याच्या एक सिक्रेट प्लेस मध्ये. असं पूर्वीच्या घरी माहिती का, मस्त एक सिक्रेट प्लेस असायची. असं वर थोडस असं जागा असायची, छताच्या खाली थोडीशी, आणि छोट्याशा पायऱ्या असायच्या. तिथे लपून बसला होता. मग त्याची आई घेऊन आली साय आणि साखर. ओके, क्रीम आणि शुगर. त्याला आवडत होतं, ते खूप आवडत होतं. म्हणे, अरे तुला मी मारलं ना, म्हणून मी तुझ्यासाठी हे आणलं. तिच्या आईला वाईट वाटलं ना, आपण आपल्या मुलाला मारलं. मग तो त्याला ती म्हणे, मला नको म्हणे साय साखर, तू मला मारलं. मग त्यांनी सांगितलं त्याच्या आईने, का मारलं मी तुला? कारण की तुला सगळ्या जगाने भित्र नाही म्हटलं पाहिजे, आणि तुला मजा आली ना स्विमिंग करायला. मग त्याच्या लक्षात आलं, नाही आपल्या आईने आपल्याला बरोबर होतं. आपण जर आईने मारलं नसतं तर मी गेलोच नसतो स्विमिंगला, मला शिकायलाच नसतं मिळालं. अशी त्याच्या लक्षात आलं. आणि आईने काय केलं, वाटीत थोडंसं तेल घेतलं, जिथे जिथे श्यामला लागलं होतं तिथे तिथे थोडं तेल लावलं. असं त्यांनी त्याच्या लक्षात आलं, आपली आई किती प्रेम करते आपल्यावर, हो ना. सगळ्यांची आई करते की नाही प्रेम खूप. अशी ती श्यामच्या आईची गोष्ट. आणि हे श्याम कोण होते माहिती का? श्यामची आई मोठे झाल्यावर काय झाले ते, त्यांचं नाव झालं, ते फ्रीडम फायटर झाले, बेस्ट फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक. त्यांचं नाव होतं साने गुरुजी. ओके, काय नाव होतं? साने गुरुजी. बोलायचंय सर्वांनी. गोष्ट समजली की नाही सर्वांना? हा, ते महत्वाचं. बोला, समजली गोष्ट? कशी वाटली गोष्ट? गोष्टीतनं काय शिकायला मिळालं आपल्याला ते सांगायचं. सृजना, तू काय शिकली या गोष्टीतनं? मी स्विमिंग क्लासला जाते, तिकडे माझे सर असते, मी उडी मारते पाण्यात, मला मजा येते. अगं ह्या गोष्टीत कळलं काय तुला? काय काय कळलं? व्हॉट इज द मोरल ऑफ? बर, आरव तुला काय कळलं बेटा? आरव म्हणते, आरव 2 आहेत ना? तनुषला काय कळलं? तनुषला झोप आली गोष्ट ऐकून? काय रे? हा, ऐकत होता चांगलं लक्ष देऊन. अच्छा. बघा, गोष्टीतनं आपल्याला काय समजलं माहितीये? कुठल्याही गोष्टीला मनामध्ये कुठल्याही गोष्टीची भीती ठेवायची नाही, पहिली गोष्ट. आणि आपल्यावर जर आपले मोठे कुठल्या कारणाने रागवले, आपल्याला त्यांनी चापट मारली, तर त्यांचा राग करायचा नाही. ठीक आहे? गोष्टीतनं आपल्याला मिळालं की कुठल्याही गोष्टी मनात ठेवायची नाही. आणि एकदा आपण जर भीतीवर मात केली तर आपण कुठली गोष्ट सहज शिकवू शकतो, मिळवू शकतो. समजलं सर्वांना? बाकीची मुलं नाही काय सर? कैवल्य, तुला कळली बेटा गोष्ट? तुला काय कळलं गोष्टीतनं ते पण मी सांगितलं. काय शिकायला मिळालं आपल्याला गोष्टीतून? कुठल्याही नवीन गोष्ट करायला घाबरायची, आपल्या मनामध्ये भीती ठेवायची. जसं आता स्मृती घाबरतीये, बोलत नाही ना, असं घाबरायचं नाही, बोलायचं. स्मृती, तू नवीन टीचरला घाबरते का? 2 नवीन टीचर आले.
आम्ही तर इथेच आहे स्क्रीन मध्ये. ठीक आहे, काही हरकत. तर हे बघा मुलांनो, आजचा गृहपाठ लक्षात घ्या. आपण जे 21 पासून 40 पर्यंत अंक लिहायला घेतली ती 2 वेळा लिहा वहीमध्ये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आज आपण काय शिकलो? मुळाक्षर शिकलो मराठी. तर मुळाक्षर पासून 10 पर्यंत हे 2 वेळा. ठीक आहे. कळलाय अभ्यास सर्वांना? अंक द्यायची आहे, अक्षरही द्यायची आहे. समजलंय? आवाजच येतो आणि मॅडमच बोलतो क्लासमध्ये. हो, सर्वांनी बोलायचं. हा. किती वाजले सर? झाले 8. आता मी हजेरी घेतो, सर्वांनी हजेरी द्यायची. ठीक आहे. हो, आणि मी थोडं इंट्रोडक्शन देते माझं कारण मागच्या क्लासला मी नव्हती. ठीक आहे. आता मध्यम गटात तुम्ही सगळेजण आले आहे ना. आता तुम्हाला 2 टीचर आहेत, एक स्वप्नील सर आणि एक कल्याणी मॅडम. ओके. माझं नाव काय आहे? कल्याणी. ठीक आहे. आता तुम्ही हजेरी घ्या. आता सगळ्यांनी हजेरी द्यायची आहे. Why didn't you just tell me the truth? Did you think I would get scared and run away? नित्य म्यूट कर. अवताडे हजेरी दे. सर आरव वॉशरूमला गेला जस्ट आता. ठीक आहे. आरव मोहिते. येस सर. अथर्व. पाटील. नित्या. नित्या सर म्हण. येस सर. हा सर, मला तुमचा आवाज नाही येत. कैवल्या. स्मृती. बोलायचं बेटा. हजर सर. शांतनू. म्हण बेटा. हजर सर. काय सांगितले? हजर सर. प्रेझेंट. प्रेझेंटला हजर. ओके. गुड. टाटा.